मराठा आरक्षण, मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण, सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी। आता या सगळ्या शब्दावरून तुम्हाला अंदाज आला असेल की या मागण्या कोणाच्या आहेत। अर्थात मराठा आरक्षणासंदर्भात आझाद मैदानावर उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांच्या। पण थांबा, याशिवाय एक महत्त्वाची मागणी जरांगेंनी केली आहे, ती म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणात बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी मुख्य आरोपींवर कठोर कारवाई करावी, विशेषतः मोक्का कायदा अंतर्गत कारवाई करावी आणि धनंजय मुंडे यांना मुख्य आरोपी करावी अशी मागणी जरांगेंनी केली। चला, याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बोलूयात। नमस्कार, मी संजना कट्टुकट मध्ये आपलं स्वागत। मनोज जरांगे यांच्या मागण्या, आरक्षण, राजकारण याबद्दल सांगणारे अनेक व्हिडिओ आम्ही आमच्या चॅनलला केलेत, ते तुम्ही आवर्जून बघा। खरं तर संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण झाल्यानंतर ते कोणी उचलून धरलं असेल तर ते होते मनोज जरांगे। नंतर त्या प्रकरणाला आमदार सुरेश धसांनी पुढे नेलं, तो भाग वेगळा, पण हे सगळं लक्षात ठेवणं गरजेचं आहे। इतकंच नाही तर या हत्येमागं वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे असल्याचा आरोप देखील त्यांनी वारंवार केला। या सगळ्याचा परिणाम मराठा आरक्षणावरही झाल्याचं जाणकार सांगतात। मनोज जरांगे पाटील यांनी नेहमीच मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावं अशी मागणी केली आहे। मात्र त्यांच्या अन्य मागण्यांपैकी ही महत्त्वाची मागणी आहे, ती म्हणजे धनंजय मुंडे यांच्यावर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी गुन्हा दाखल करावा, आणि हीच त्यांची महत्त्वाची मागणी आहे। ते मुंबईला आझाद मैदानावर आंदोलनाला बसलेत, त्यात काही प्रमुख मागण्यांपैकीच ही एक मागणी आहे। आता आरक्षणाच्या मागणीपासूनच ओबीसी नेते जरांगे यांच्या विरोधात उभे ठाकले। ओबीसींच्या हक्काचं आरक्षण मराठा समाजाला देऊ नये, त्यांना स्वतंत्र आरक्षण द्यावं, हा त्यांचा ठाम मुद्दा आहे। त्यामुळेच मराठा ओबीसी नेत्यांमध्ये वारंवार संघर्षही उभा राहिल्याचं पाहायला मिळालं। लोकसभा निवडणुकीतही बीडमध्ये या संघर्षाला मराठा विरुद्ध वंजारी अशी वादाची किनार मिळाली आणि पंकजा मुंडे लोकसभेच्या निवडणुकीत पराभूत झाल्या। नंतर परळी विधानसभा मतदारसंघात मनोज जरांगे यांनी इथं आमचे 1,00,000 मराठे बांधव आहेत असं विधान करत धनंजय मुंडेंना आव्हान दिलं। मात्र तरीही धनंजय मुंडे मोठ्या फरकाने निवडून आले। काही दिवसातच परळी सरपंच संतोष देशमुख यांची क्रूर हत्या झाली। या घटनेनंतर जरांगे यांनी थेट घटनास्थळी जाऊन सूत्र हाती घेतली। या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या जवळचे सहकारी वाल्मिक कराड यांचं नाव समोर आल्यानंतर जरांगे यांनी मुंडे विरोधात आक्रमक भूमिका घेतली। अशा आमदाराला मंत्री करू नका अशी मागणी मंत्रिमंडळ स्थापन होण्यापूर्वीच त्यांनी केली होती। शिवाय आमदार सुरेश धस आणि संदीप क्षीरसागर यांनीही हा मुद्दा विधिमंडळात गाजवला होता। विरोधकांनी तर मुंडेंना मंत्रिमंडळातून काढून टाकण्याची जोरदार मागणी केली। देशमुख हत्याकांडाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर जरांगे यांनी पुन्हा ठामपणे सांगितलं की धनंजय मुंडेंनी केवळ मंत्रिपदाचा राजीनामा देऊन भागणार नाही, त्यांनी आमदारकीचाही राजीनामा द्यावा लागेल आणि त्यांच्यावर खुनाचा गुन्हाही दाखल केला गेला पाहिजे। शेवटी दबाव वाढल्यानंतर मुंडेंनी राज्य मंत्रिमंडळातून मंत्रिपदाचा राजीनामा दिला। दरम्यान या प्रकरणात मकोका अंतर्गत कारवाई झाली असून विशेष सरकारी वकील म्हणून खासदार उज्ज्वल निकम यांची नेमणूक करण्यात आली आहे। न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे। अशातच अलीकडील काही दिवसात कृषी विभागातील अनियमितता प्रकरणी मुंडेंना क्लीन चिट मिळाल्याने त्यांना पुन्हा एकदा मंत्रिमंडळात समाविष्ट केलं जाईल अशी चर्चा होती। यावरच प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा कठोर शब्दात हल्ला चढवला। धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिपद देणं हे स्वप्नात सुद्धा आणू नये असं ते म्हणाले। मराठा विरुद्ध ओबीसी वाद असो किंवा आरक्षणासंदर्भाचे आरोप प्रत्यारोप, हे सगळं सुरू असतानाही जरांगेंनी अनेकदा धनंजय मुंडेंवर टीका केली होती। धनंजय मुंडे हा मनोज जरांगे भीत नसतो, तुझ्या गुंडांना शांत कर, जर तुझ्यामुळे मराठा, दलित, मुस्लिम, ओबीसीला त्रास झाला तर तुझी मस्ती जिरवल्याशिवाय शांत बसणार नाही, तुझी टोळी थांबव, ही धमकी नाही तर तुला सावध करतोय, हे थांबलं नाही तर तुझी मस्ती जिरवल्याशिवाय राहणार नाही असा थेट इशारा देत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर तोफ डागली होती। अशी विधानं त्यांनी फक्त मुंडेंच्या बाबतीत केली आहेत का, तर असं अजिबात नाहीये। त्यांनी वाल्मिक कराडवरही अनेकदा टीका केली आहे। जानेवारी महिन्यात अर्थात 2025च्या जानेवारी महिन्यात जेव्हा वाल्मिक कराडला मोक्का लावण्यात आला होता, तेव्हा या प्रकरणावर बोलताना या खून प्रकरणातील एकाही आरोपीला सोडू नका, या जातीयवादी टोळ्यांना सांभाळणारी व्यक्ती कोण आहे ती महाराष्ट्रासमोर आणा अशी मागणी केली। या सगळ्यांना सांभाळणारे कोण, यांना पैसा कोणी पुरवला याचाही शोध लावला पाहिजे। ही टोळी जातीयवादी आहे। काही लोकांनी त्यांच्या जातीला बदनाम केलं। हाणामाऱ्या, खून, खंडणीतील या टोळीमुळे संपूर्ण जात बदनाम होते।
ही टोळी राज्यभर पसरलेली आहे. या सगळ्यांचा नायनाट केला पाहिजे. यातील एकही आरोपी सुटला नाही पाहिजे असंही त्यावेळी जरांगे म्हणाले होते. जानेवारीतच वाल्मिक कराडची प्रकृती बिघडल्यानं त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तेव्हा सुटून जायचं किंवा इतर सर्व षडयंत्र झाले असतील तर आता परत जेलमध्ये जावं. डॉक्टर नक्की कोणत्या तपासण्या करतायत, काय ऑपरेशन सुरू आहे, असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला होता. तसेच फेब्रुवारी 2025ला मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या भेटीबद्दलही जरांगेंनी मोठा गौप्यस्फोट केला होता. धनंजय मुंडे, वाल्मिक कराड आणि कृष्णा आंधळे हे माझ्याकडे भेटीला आले होते. मी झोपलो होतो. त्यानंतर मी भेटल्याशिवाय जाणारच नाही असं मुंडे म्हणाले होते. मग मी त्यांना भेटायला गेलो. विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर सर्वजण मला भेटायला येत होते. माझ्यासाठी धनंजय मुंडे 2 तास थांबले होते. असा गौप्यस्फोट मनोज जरांगे यांनी केला होता. अशी अनेक विधानं या ठिकाणी खरं तर आपल्याला सांगता येतील, ज्यामध्ये जरांगेंनी थेट धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडला टार्गेट केलं होतं. जरांगेंची ही जी मागणी आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणाची, ही मागणी मुख्य नसली तरी ती किती गांभीर्याने घेतली जाते आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्यांची मागणी रास्त ठरेल का, तसा तपास होईल का, त्यांनी केलेले आरोप खरे निघतील का, हे सगळं आता येणारी वेळच सांगणार आहे. या सगळ्या प्रकरणावर जरांगेंच्या या मागणीवर तुमचं मत काय, आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असल्यास आवर्जून लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.